नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग, साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये आज कविता घेऊन आलेली आहे. आणि कविता विशेष आहे. नक्की ऐका शेवटपर्यंत. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कविता आहे आजच्या पिढीबद्दल. आतापर्यंत भरपूर कविता, लेख जे झालेले आहेत ते सर्वांबद्दल झालेले आहेत. म्हणजे वयस्कर, वृद्ध, आपल्यासारखे सर्वसामान्य सगळ्यांबरोबर, गृहिणींसाठी वगैरे सगळ्यांसाठी लेख झाले. कविता झाल्या, पण आजच्या पिढीसाठी एक पण कविता न झाल्या कारणाने आजची कविता आहे स्पेशल आणि खास. खरंच ऐका, शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास नक्की प्रतिसाद द्या. कारण की खरंच खूप मनापासून एक आपल्याला वाटतं, की हे आपण प्लॅटफॉर्म आहे, आपण त्यातून चांगल्या गोष्टी द्याव्यात. म्हणून मी हे देण्याचा प्रयत्न करते. जर आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवटी तुमची मर्जी. आजची पिढी आजची पिढी हरवलेली नाहीये. आजची पिढी हरवलेली नाहीये, ती शोधात आहे. कवितेचं नाव आहे आजची पिढी हरवलेली नाहीये, ती थोडी शोधात आहे. ऐका. आजची पिढी बघून लोक हसतात. आजची पिढी बघून लोक हसतात, टोमणे मारतात, मोबाईलमध्ये बुडालीये म्हणतात आणि स्वप्नांच्या दुनियेमध्ये जरा हरवलीये म्हणतात आजची पिढी. पण खरं सांगू का? ही पिढी हरवलेली नाहीये. ही पिढी एक शोधात आहे. कसल्यावर शोधात आहे? हसऱ्या स्टेटसच्या मागे लपलेले हजार अश्रू असतात आजच्या पिढीमध्ये. मी ठीक आहे या एका ओळीमागे अपूर्ण स्वप्नांची गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत जागून भविष्याची भीती कवेत घेत झोपत असते. आई-वडिलांची स्वप्न छातीवर ओझ्यासारखी बसलेली असतात. कुणी म्हणतं तू उपयोगाचा नाहीयेस. कुणी म्हणतं तू उपयोगाचा नाहीयेस. कुणी म्हणतं तुझ्यात काही दम नाहीये. तर प्रत्येक शब्द छेदत ती पिढी म्हणते, की मी आहे आणि मी करून दाखवणारच मी आहे. ही अशी आजची पिढी. आजची पिढी म्हणते मी तुटते, मी हरवते, पण परत स्वतःला जोडून नव्याने उभी राहते आजची पिढी. कुणाला स्टेज मिळतो, कुणाला संधीही मिळत नाही. तरीही एक तरुण रोज उठतो आणि म्हणतो, आज नाही, पण उद्या मी नक्की काहीतरी करून दाखवेन. ही आहे आजची पिढी. सोशल मीडियावर लाइक्स कमी मिळाले, व्ह्यूज कमी मिळाले, की मनात आत्मविश्वास ढासळला जातो आणि एका चुकीमुळे संपूर्ण आयुष्याला दोष दिला जातो. पण ऐक ना अगं आजच्या पिढी, तू फक्त लाइक्स नाहीये. तू फक्त व्ह्यूज नाहीयेस. तू एक जिवंत असं स्वप्न आहेस आणि स्वप्न पडली म्हणूनच कुणीतरी महान बनतो ना गं. आजच्या पिढी हे जरा समजून घे ना गं. आजची पिढी प्रेम वेड्यासारखं करते. पण पण फसवणुकीनंतर विश्वास ठेवायला जरा घाबरते. मन एकदा तुटलं, की पुन्हा कुणालाच ती आत शिरू देत नाही बरं का. ही अशी आजची पिढी. ती हसते, पण ते हसणं अनेकदा रडणं लपवण्यासाठीचं असतं आणि ती शांत असते. त्या शांततेत सुद्धा आयुष्याचं तिचं युद्ध सुरू असतं. ही आजची पिढी. ती गप्प बसत नाही. ती अन्याय सहन करत नाही. तिला जगायचंय स्वतःच्या अटीवर, स्वतःच्या स्वप्नांवर, स्वतःच्या आत्मसन्मानावर आणि स्वतःच्या विश्वासावर तिला जगायचंय. हो, तिच्या हातून चुका होतात. तिच्या हातून चुका, पण ती गुन्हेगार नाहीये ना. ती गुन्हेगार नाहीये. ती शिकतेय. ती शिकते अजून. तिचा प्रवास आहे अजून. ती शिकते अजून. ती प्रवासात आहे अजून. आजच्या पिढीला दोष देण्याआधी आजच्या पिढीला दोष देण्याआधी एकदा तिला जरा समजून घेऊन तरी बघा ना. एकदा तिला समजून घेऊन तरी बघा. तिच्या खांद्यावर हात ठेवून तरी बघा आणि फक्त एवढंच म्हणा, की मी आहे तुझ्यासोबत. मग बघा. मग बघा, हीच पिढी इतिहास घडवेल, हीच पिढी नवा भारत घडवेल आणि हीच पिढी अंधाराला हरवून प्रकाशाचा दीप कसा पेटवेल. ही अशी आजची पिढी. आजची पिढी हरवलेली नाहीये हो. आजची पिढी हरवलेली नाहीये हो. ती फक्त शोधात आहे.
ती फक्त शोधात आहे स्वतःच्या अस्तित्वाच्या, स्वतःच्या यशाच्या आणि स्वतःच्या स्वप्नांच्या. ही अशी आजची पिढी. हीच आहे आजची पिढी आणि मला तिच्यावर अभिमान आहे, असं सगळ्या आजच्या पिढीने स्वतःला छातीवर हात ठेवून म्हणावं, हो, मी आजची पिढी आहे आणि मला स्वतःला स्वतःवर खूप अभिमान आहे. कशी वाटली कविता? नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की लाईक करा. परत भेटूया पुढच्या कवितेमध्ये किंवा लेखामध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक यू सो मच.